म्हणजे मोटर 3 फेजची आहे, त्यांना ती 2 फेजवर चालवायची होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 2 फेजमध्ये त्यांची जी लाईट आहे ती आलटापलट होते, म्हणजे ह्या फ्यूजमधून त्या फ्यूजमध्ये, त्या फ्यूजमधून ह्या फ्यूजमध्ये, असा त्यांचा प्रॉब्लेम होता. तर आपण त्याच्यावर सोल्युशन म्हणून हा एक नवीन पॅनल आणलेला आहे. ह्याच्यामध्ये काय 3 फेज 2 फेज दोन्ही बटणं येतात. ह्याच्यामध्ये स्टार्टर आतमध्येच आहे, हेवी DC प्रकारचा स्टार्टर आहे जो कितीही लो व्होल्टेजला चांगला काम. तर मित्रांनो नमस्कार, मी युवराज बागल, काईट हायटेक पंढरपूर तर्फे आपलं स्वागत करत आहे. तर आज आपण डायरेक्ट शेतकऱ्याच्या बांधावर आलोय की इथं काय प्रॉब्लेम होता की त्यांची मोटर होती 3 फेज आणि 2 फेज, म्हणजे मोटर 3 फेजची आहे, त्यांना ती 2 फेजवर चालवायची होती आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 2 फेजमध्ये त्यांची जी लाईट आहे ती आलटापलट होते, म्हणजे ह्या फ्यूजमधून त्या फ्यूजमध्ये, त्या फ्यूजमधून ह्या फ्यूजमध्ये, असा त्यांचा प्रॉब्लेम होता. तर आपण त्याच्यावर सोल्युशन म्हणून हा एक नवीन पॅनल आणलेला आहे. ह्याच्यामध्ये काय 3 फेज 2 फेज दोन्ही बटणं येतात. ह्याच्यामध्ये स्टार्टर आतमध्येच आहे, हेवी DC प्रकारचा स्टार्टर आहे जो कितीही लो व्होल्टेजला चांगला काम करतो आणि जे काही लाईट आलटापलट होते ते एकत्र करण्यासाठी हा कॉन्टॅक्टर दिलेला आहे आपण. तर अशा प्रकारे हा पॅनल येत आहे. तर आपण ह्याचं बेसिक कनेक्शन बघूया पहिल्यांदा. तर कसं करायचं बाबा, जो काही तुमचा आलेला सप्लाय आहे 3 फेज हा पॅनलच्या खाली इथं L1 L2 L3 हे लिहिलेलं आहे. त्यानंतर ज्या काही मोटरच्या वायरी आहेत तुमच्या 3 ह्या P1 P2 P3 इथं जोडून घ्यायच्या. त्यानंतर जो काही तुमचा रनिंगचा कॅपॅसिटर आहे आणि टचिंगचा कॅपॅसिटर आहे हा इथं जोडून घ्यायचा. अतिशय सोपं कनेक्शन आहे. आलेल्या 3 वायरी, मोटरच्या 3 वायरी, रनिंगचा कॅपॅसिटर आणि टचिंगचा कॅपॅसिटर, अशा प्रकारे फक्त 10 वायरी तुम्हाला जोडायच्या आहेत. त्यानंतर ही मोटर जी आहे तुमची 3 फेज 2 फेज आहे, म्हणजे 3 फेजला 3 फेजवर चालणार, 2 फेजला 2 फेजवर चालणार, अशा प्रकारची ही मोटर आहे. तर यामध्ये साधारणतः शेतकऱ्यांना काय प्रॉब्लेम येतो हे आपण आज बघणार आहोत. की सगळ्यात पहिल्यांदा मोटर सरळ उलटी फिरते असं त्यांचं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तर लक्षात ठेवा शेतकऱ्यांनो, नेहमी हा पॅनल जोडताना तुम्ही सिंगल फेजला जोडून घ्या. ज्यावेळेस सिंगल फेज लाईट असते त्यावेळेस हा पॅनल जोडून घ्या आणि मोटर सिंगल फेजला सरळ करून घ्या. आणि ज्यावेळेस 3 फेज लाईट येते त्यावेळेस मोटर तुमची ऑटोमॅटिक सरळ चालते. जर 3 फेजला ॲटोवर रिव्हर्स फेज असं दाखवलं RPH, तर ह्या ॲटोचे लाल आणि निळी छोटी वायर आलटापलट करून घ्यायची. हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे, लक्षात ठेवा. मोटर सिंगल फेजला सरळ करून घ्यायची. 3 फेजला जर ॲटोवर रिव्हर्स फेज दाखवलं तर ह्या 2 वायरींची आलटापलट करून घ्यायची आहे. इतकं साधं सिंपल तुम्हाला काम करायचं आहे. त्यानंतर परत महत्त्वाची गोष्ट काय, आता ह्या पॅनलमध्ये आपण नवीन अपडेटेड सॉफ्टवेअर दिलंय. ज्या पण वेळेस तुम्ही हा पॅनल चालू कराल, मोटर सुरू कराल, त्यावेळेस तो मोटर सुरू करतो. इथं तुम्हाला व्होल्टेज मोटर सुरू झाल्यानंतर एम्पियर दिसतं. पहिल्यांदा तो पॅनल ऑटोमॅटिक व्होल्टेज आणि एम्पियर सेट करून घेतो. त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला सेट करू वाटलं तर हे मेनूचं बटन दाबून तुम्ही एम्पियर सेट करू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांचा काय येतो की कंटिन्यू मोटर चालल्यामुळं केबल वगैरे गरम होते. तर कूलिंग टाईमची सुविधा आपण या पॅनलमध्ये दिलेली आहे. तुम्ही एक ठराविक ऑन टाईम आणि ठराविक ऑफ टाईम, आम्ही आता बऱ्याच शेतकऱ्यांशी बोलून आणि बऱ्याच साईटवर जाऊन आम्हाला एक गोष्ट कळलेली आहे की साधारणतः तुम्ही जर 2 तास मोटर चालवली कंटिन्यू तर 10 मिनिटाची विश्रांती द्या. जे काय तुमचं मोटरचं केबलचं टेम्परेचर वाढलेलं आहे ते 10 मिनिटामध्ये परत नॉर्मल होतं, परत तुम्ही 2 तास चालवू शकता. तर अशा प्रकारे 2 तासाला 10 मिनिट हा कूलिंग टाईम प्रत्येक शेतकऱ्यानं सिंगल फेजच्या किंवा 2 फेजच्या मोटरांना देणं गरजेचं आहे. 3 फेजला कूलिंग टाईम नसला तर चालतो, कारण 3 फेजचं एम्पियर लेवलच कमी असते आणि मोटर 3 फेजचा करंट बॅलन्समध्ये असतो. पण सिंगल फेजमध्ये तशी गोष्ट नाही, सिंगल फेजमध्ये करंट हा इम्बॅलन्स असतो. त्यानंतर की बाबा कोणती मोटर किती एम्पियरपर्यंत चालवावी. बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही पॅनल जोडला आणि मोटर जळाली बाबा. तर ह्याचं रिझन काय आहे की तुम्ही जो रनिंगचा कॅपॅसिटर जोडताय हा योग्य MFDचा जोडलेला हवा आहे. कसं आहे की जर एखाद्या मोटरला 108चा कॅपॅसिटर लागतो तर तुम्ही तिथं 120चा जोडला, 44चा जोडला किंवा 72चा जोडला, मोटर ही तुमची चालणार, पण ती जास्त करंट घेऊन काही तासांनी, काही दिवसांनी, काही महिन्यांनी ही जळू शकते. तर तुमचं MFD योग्य आहे का नाही हे कसं ठरवायचं, तर तुम्ही 3 फेजचा मोटरकडे जाणाऱ्या लाल, पिवळ्या, निळ्या, म्हणजे मोटरकडे ज्या 3 वायरी जातात त्या 3 फेजचं एम्पियर मोजायचं. लक्षात ठेवा 1 नंबरचं जे एम्पियर आहे हे नेहमी जास्त असतं आणि 2 आणि 3 नंबरचं एम्पियर हे मॅच झालं पाहिजेत एक्झॅक्टली. म्हणजे सपोज 5 HP मोटर असेल तर 1 नंबरला सिंगल फेजमध्ये 18 एम्पियर करंट घेते, तर 2 नंबरला 8-8, 7-7
एवढा एम्पियर घ्यायला पाहिजेत. हे जर बॅलन्समध्ये असेल तर मोटर जळणार नाही. हे जर इम्बॅलन्समध्ये असेल, खूप जास्त असेल तर तुमची मोटर जळणार. तर ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यानंतर आता काही शेतकऱ्यांचं म्हणणं येतं की लाईट आदला बदल होते 2 आणि 3 नंबरची. तर त्यासाठी आपण हा कॉन्टॅक्टर दिलेला आहे की ज्यावेळेस लाईट आलटापलट होईल, व्होल्टेज कमी झालं म्हणजे चालूमध्ये, की हा कॉन्टॅक्टर ऑटोमॅटिक चालू होतो. ज्यावेळेस लाईट पूर्ववत होईल म्हणजे परत पुन्हा चांगलं व्होल्टेज येईल, त्यावेळेस हा कॉन्टॅक्टर बंद होईल. हा कॉन्टॅक्टर ऑटोमॅटिक त्याच्या ॲक्शननुसार चालू बंद होईल. अशा प्रकारे जेवढे काही शेतकऱ्यांचे प्रॉब्लेम येतात त्याप्रमाणे आपण हा पॅनल बनवलेला आहे. आणि ह्याचं कनेक्शनला लक्षात ठेवा, आता मी इथं कंपल्सरी लग्ज वापरलेले आहेत. वायर ही चांगल्या गेजची कॉपरची वायर वापरलेली आहे. बरेच शेतकरी इथं ॲल्युमिनियमची वायर वापरतात आणि परत जॉईंट जळाला किंवा कनेक्टर खराब झालं म्हणून आमच्याकडे येतात. तर लक्षात ठेवा, ॲल्युमिनियमची वायर ही वापरायची नाही. मी जाड कॉपरची वायर वापरून लग्ज कंपल्सरी वापरलेलं आहे. तुम्ही इथं बघू शकता लग्ज आहे आणि त्याला टेप मारलेली आहे. प्रत्येक एक ही वायर मी रिकामी इथं जोडलेली नाही. लग्जमुळं काय होतं की त्या कॉपरच्या तारा तुटत नाहीत, त्याचं कनेक्शन प्रॉपर होतं आणि त्यातनं विद्युत प्रवाह करंट प्रॉपर जातो, ते गरम होत नाही. हॉटस्पॉट ही बघा, आता इतके दिवस पॅनल चालू आहे पण हा थोडा सुद्धा इथं काळं पडलेलं नाही. लक्षात ठेवा, तुमच्या कनेक्शनवर त्या स्टार्टरची लाईफ डिपेंड राहते. तुम्ही कशा प्रकारे कनेक्शन करता. तुम्ही जर खराब कनेक्शन केलं तर 2 दिवसात सुद्धा हा कनेक्टर जळू शकतो. का तर लूज ठेवलं, करंट जास्त आहे तर तो जॉईंट म्हणजे हे जे काही इथं कनेक्शन आहे ते जळणार. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्ही कनेक्शन प्रॉपर करा. मोटर सरळ उलटी झाली तर काय करायचं हे मी सांगितलंय तुम्हाला. त्यानंतर ह्या कॉन्टॅक्टरचं काम सांगितलंय. लाईट आलटापलट झाली तर 3 फेजला तुमची मोटर 5 HP असेल तर 10 ते 11 एम्पियर करंट घ्यायला हवं. सिंगल फेजमध्ये तुमची मोटर 5 HP असेल तर 18 ते 19 एम्पियर पर्यंत करंट घ्यायला हवं. ही लिमिट आहे, हे तुम्हाला इथं दिसेल. 7.5 HP मोटर असेल तर 3 फेजला 15 एम्पियर करंट घेते. सिंगल फेजला 22 ते 23 एम्पियर पर्यंत करंट घेते. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. कॅपॅसिटर मॅच करताना रनिंगचा कॅपॅसिटर आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. रनिंगचा कॅपॅसिटर कसा मॅच करायचा तर 2 आणि 3 नंबरचं एम्पियर मोजायचं आणि ते एकमेकांना मॅच झालं पाहिजे. जर 2 नंबरचं एम्पियर हे जास्त असेल 3 नंबरच्या एम्पियरपेक्षा, इथं बघा 1 2 3 असं मला म्हणायचं आहे. 2 एम्पियरचं जास्त असेल 3 नंबरच्या एम्पियरपेक्षा तर तुम्हाला कॅपॅसिटर कमी करायचं आहे जेणेकरून ते मॅच होईल. 3 नंबरचा एम्पियर जास्त असेल 2 नंबरपेक्षा तर तुम्हाला कॅपॅसिटर वाढवायचं आहे जेणेकरून 2 आणि 3 नंबरचा एम्पियर मॅच होईल. 2 आणि 3 नंबरचं एम्पियर मॅच झालं की 1 नंबरचं एम्पियर ऑटोमॅटिक कमी येतं आणि ते दिलेल्या लिमिटमध्ये असेल तर तुमची मोटर ही व्यवस्थित चालते. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या जर तुम्ही एक ना एक पाळलं तरच तुमची मोटर ही नीट चालू शकते, अन्यथा मोटर नीट चालणार नाही. तुम्ही कुणाचंही ऐकून बाबा सिंगलला चालवायची 2ला चालवायची अशी घाई करू नका. आधी आपली मोटर कॅपॅसिटरवर चालते का, त्या मोटरचं नेचर पण तसं पाहिजे, त्या मोटरचं वाइंडिंग वायर डिझाईन पण तसं पाहिजे. ती मोटर कॅपॅसिटरवर चालते का आणि पॅनलचे योग्य जोडणे आणि कॅपॅसिटरचं योग्य सिलेक्शन हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲडव्हान्स पॅनल वापरणं हे पण तेवढंच महत्त्वाचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या तुम्हाला पटत असतील तरच तुम्ही पॅनलकडे जावा, अन्यथा 3 फेजवर मोटर चालवलेली ही सर्वात योग्य मेथड आहे. धन्यवाद.